नमस्कार. मी पुन्हा एकदा स्वागत करतो विक्रांत ट्रेडिंग हब मराठीमध्ये. कसे आहात सगळे? क्रिसमस न्यू इयर वीक कसा चालू आहे? नवीन वर्ष येत आहे, जुनं वर्ष संपत आहे. नवीन नवीन काही स्वप्न बनवून चालले असाल तुम्ही तुमचे, है ना? चांगले चांगले ठेवा जरा रिझोल्युशन्स तुमचे की हे करायचे नवीन वर्षात, जेणे की तुम्ही आणि त्या गोष्टीवर ठाम राहा. न्यू इयरला पार्टी करा, पण दारू पासून लांब राहा. व्यवस्थित पार्टी जितकी पाहिजे तशी, जशी पाहिजे तशी करा, पण असे व्यसनाआहारी जाऊ नका. मी तर म्हणजे कृपया तुम्हाला सांगतो, खूप वाईट आहे ते. चांगलं नाही, म्हणजे तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या फ्युचरसाठी बिलकुल चांगलं नाही ते. तर त्याच्यापासून लांबच राहा. जितकं लांब राहाल तितकं चांगलं आहे. आणि मी तुमची खूप 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 माफी मागतो, कारण मागच्या शनिवारी वीकली ॲनालिसिस चा व्हिडिओ मी बनवू नाही शकलो, कारण मी स्वतः वेकेशनवर होतो. एक 10-12 दिवसासाठी गेलो होतो. त्याच्यामुळं ना टेलिग्रामवर मी काय अपडेट देऊ शकलो ना काय. जितकं माझ्याच्याने जमलं मी एक शॉर्ट्स व्हिडिओ लेवल्सचा बनवला आणि तो पोस्ट केला होता. त्याच्यातनं तुम्हाला खूप काही मदत झालीच असेल माझ्या मते. पण आता आलोय मी रिलॅक्स होऊन, कारण काय हो, माझं म्हणजे हिंदी चॅनल पण आहे आणि त्याच्यावर पण मला व्हिडिओज बनवून पोस्ट करावं लागतात. मराठी चॅनल आहे एक, आणि दोन्हीवर करायचं. परत फक्त एवढंच नाही, मला माझे बिझनेस पण आहेत. फक्त एवढंच असतं तर गोष्ट वेगळी आहे, पण बिझनेस पण मला रन करायचे असतं. त्याच्यामुळे खूप असं लोड झाल्यासारखं झालं होतं मला. त्याच्यामुळे मग मी वेकेशनला निघून गेलो फॅमिली संग. थोडस फ्रेश होऊन आलो, पण आता रिलॅक्स झालोय. काय प्रॉब्लेम नाही. आता व्यवस्थित आपण नीट सगळं, मी न्यू इयरचे प्लॅनिंग पण केलेले आहेत. त्याच्यामुळं नवीन वर्षात काय काय करायचंय तर ते व्यवस्थित प्लॅन करून आपण पुढं वाटचाल करूयात त्याची. आणि तुम्हाला पण चांगलं काही काही मी स्ट्रॅटेजीज द्यायचं प्लॅन केलेत, तर ते मी करेल. सेन्सेक्सची स्ट्रॅटेजीला चांगला प्रतिसाद मिळाला मला, तर तसंच नवीन स्ट्रॅटेजीजला पण चांगला प्रतिसाद मिळेल याची मी अपेक्षा करतो. नवीन वर्षात सगळ्यांचंच चांगलं हो, ही माझी प्रार्थना आहे. ठीक आहे, तर चला मग आपली वीकली अनालिसिस चालू करूयात. तर आता हा एक 1 आवरचा टाइम फ्रेम, 1 तासाचा. त्याच्यात आपण इथनं सुरू करूयात. सगळ्यात पहिलं तर डेली टाइम फ्रेमनी, है ना? हे असं याच्यात मी काय बदल जास्त केलेले नाही आहेत. सो हे बघा, आता तुम्ही म्हणाल की एवढा साइडवेज काय आहे मार्केट. तुम्ही बोलले होते की 24 तारखेला मोठी मुवमेंट होणार. मोठी मुवमेंट पण नाही झाली. का चाललंय असं, का फेल झालं? ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. हे तुम्हाला मी काही लाईन्स ड्रॉ करून दिल्या होत्या. मी असे आधीमध्ये व्हिडिओ टाकत नाही, पण मी खास तुमच्यासाठी वेकेशन मध्ये होतो, तरी पण त्या गडबडीत मी हे बघा, हे असे 2 लाईन मी ड्रॉ करून तुम्हाला दिल्या होत्या, बरोबर? हे अशी एक, ही एक आणि ही एक, अशा 2 ब्लू लाईन्स तुम्हाला ड्रॉ करून दिल्या होत्या. पण ह्याच्या बाहेर मार्केट क्लोजच नाही झालं ना. ह्याच्या बाहेर मार्केट क्लोज झालं असतं तर चांगली मुवमेंट आली असती, आपल्याला चांगली मुवमेंट बघायला भेटली असती, है ना? हे बँक निफ्टीचं पण तेच झालं. बँक निफ्टी मध्ये पण आपण बघायला गेलो तर हे बघा, या रेंज मध्येच मार्केट राहील. 24 तारीख ही होती. 24 तारीख तर पूर्ण डेड झालं मार्केट, काही नाही,
काहीच नाही, म्हणजे काहीच बघायला नाही भेटलं. ही ही लाईन जर घेतली आपण, ही ही लाईन जर बघायला गेलो, ही लेवल नाही, ही फक्त लाईन मी ऍज अ रेफरन्स रेफरन्स म्हणून घेतोय मी. एवढ्याच रेंज मध्ये किती पॉइंटची रेंज आहे? 300 पॉइंट. 300 पॉइंट मध्ये बँक निफ्टी याच्या बाहेरच निघलेलं नाहीये. हे बघा, इथं मंडे, ट्यूजडे, वेन्सडे तर सुट्टी होती. चोवीस 24 तारखेला मी सांगितलेलं मुवमेंट होणार, फ्लॅट गेलं. दुसऱ्या दिवशी स्पाइक मारला, परत खाली आलं, क्लोजिंग आतमध्येच. परत शुक्रवारी बघा हे बाहेर आला, परत याला क्लोजिंग आतमध्येच दिली. काय करायचंय, मार्केट असं चालू आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला हे लाईन्स ड्रॉ करून दिल्या होत्या, ज्याने की तुम्हाला मदत होईल. आणि निफ्टी मध्ये पण तेच चालू आहे. आणि तुम्ही थंबनेल तर वाचलंच असेल माझं, 300 ते 400 पॉइंट है ना रॅली, तर ते होणार आहे. काळजी करू नका, ह्या वीक मध्ये ते होणार आहे, 100% होणार. आणि ते कधी होणार, कुठल्या तारखेला होणार, मी ते टेलिग्राम मध्ये तुम्हाला अपडेट देणार आहे. त्याच्यासाठी टेलिग्रामवर अपडेटेड राहा. ज्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन नाही केलं त्यांनी फटाफट टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. बरं, आता याचं आपला अनालिसिस कसं राहणार आहे, तर आता हे 1 hour ची आहे, राहू द्या, काय प्रॉब्लेम नाही. जोपर्यंत अशी एक कॅन्डल, सॉरी हे काय काढलं मी, जोपर्यंत अशी एखादी कॅन्डल ह्या लाईनच्या बाहेर क्लोज होत नाही, किंवा खालच्या साईडला पण इकडं क्लोज होत नाही, तोपर्यंत डेली कॅन्डल, मी 1 hour ची नाही म्हणत, ही कॅन्डल अशी डेली टाइम फ्रेमवर क्लोज झाली पाहिजे. तो दिवस पूर्ण ह्या लाईनच्या खाली, म्हणजे त्या दिवसाची कॅन्डल अशी बंद झाली पाहिजे, क्लोजिंग खाली आली पाहिजे, किंवा क्लोजिंग वर अशी झाली पाहिजे. ग्रीन कॅन्डल की रेड कॅन्डल, दोन्ही पैकी एक असं होणं गरजेचं आहे. या रेंजच्या बाहेर निघली की आपल्याला जवळजवळ, तुम्हाला सांगतो, ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत किती पॉइंट झाले का? 350 पॉइंट जवळजवळ. तर 350 पॉइंट तुम्हाला दिसलं नसेल, मी परत हे करतो. 350 पॉइंट किती झाले? 340 पॉइंट. आणि हेच सेम ह्याच्या खाली जर क्लोज झालं तर ही तुम्हाला जवळजवळ किती पॉइंटची मुवमेंट आहे बघा इथं, 418. तर दोन्ही साईडला तुम्हाला चांगली मुवमेंट मिळणार आहे, चांगला ऑप्शन बाईंग साठी चांगले पैसे मिळणार आहेत. तर त्याची तुम्ही व्यवस्थितपणे काळजी घ्या. सगळं कॅपिटल झोकून नाही टाकायचं, मी म्हणतोय. म्हणजे मी काय ते कुणी म्हणू, ते वॉरन बफेट येऊन जरी म्हणले, राकेश झुंझुनवाला तर आता ते सर नाही आहेत, पण वॉरन बफेट जरी येऊन म्हणले की मार्केट वर जाणार आहे किंवा खाली जाणार आहे, सगळे पैसे लावून टाक, नाही करायचं तसं. नाही म्हणजे नाही करायचं. फक्त मॅक्सिमम तुमचं 50% कॅपिटल लागलं पाहिजे. मी किती शुअर शॉट असू किंवा समोरचा कुठलाही चांगल्यातला चांगला व्यक्ती, पण हे मनी मॅनेजमेंटचा रूल आहे, 50%च्या वर कॅपिटल लावायचं नाही. ठीक आहे. तर बाकीच्या लेवल्स तर सगळ्या सेम राहतील, काही चेंजेस नाही आहेत. या लाईनच्या बाहेर क्लोजिंग किंवा या लाईनच्या बाहेर डे क्लोजिंग होणं गरजेचं आहे. तुम्हाला लेवल्स तर मी दिलेले आहेत, बाकी लेवल्स काय सेमच आहेत, काय मी याच्यात बदल केलेला नाही लेवल्स मध्ये, त्या अनालिसिस सेमच राहील. आपलं बँक निफ्टी जर तुम्हाला बघायचं असेल तर बँक निफ्टीच्या पण ह्या लेवल्स आहेत, ह्या लेवल्स प्रमाणे मार्केट चालेल. पण बँक निफ्टीकडे जास्त लक्ष देऊ नका. तर ज्यांना ऑप्शन सेलिंग करायची आहे तर ते करू शकता, कारण आता एक 2-3 दिवसापूर्वीच नवीन एक्सपायरी चालू झाली, तर ऑप्शन प्रीमियम खूप हाय आहे. ऑप्शन बाईंग साठी मिळतील ऑपॉर्च्युनिटीज, म्हणजे
संधी मिळेल, पण जेवढं निफ्टी पळणार आहे ना तेवढं बँक निफ्टी पळणार नाही, कारण मंथली एक्सपायरी आहे आणि निफ्टीची वीकली आहे, ते तर तुम्हाला तर माहितीच आहे. त्याच्यामुळे तुम्ही जास्त काय लक्ष देऊ नका बँक निफ्टीकडे. ऑप्शन सेलिंग ज्यांच्याकडे जास्त कॅपिटल आहे तर ते ह्याचा वापर करू शकतात चांगल्यापणे. याच्या बाहेर गेलं तर तुम्ही पुट सेल करा ह्या लाईनच्या बाहेर, आणि ह्या लाईनच्या खाली गेली क्लोजिंग दिली तर कॉल सेल करा. इझी आहे, काय हे नाही, मोठं रॉकेट सायन्स नाही. ठीक आहे. तर झालं आपलं ॲनालिसिस. खूप छोटं होतं, काय मोठं ॲनालिसिस नव्हतं. सगळं तुम्हाला समजलं असेल. काही समजलं नाही तर व्हिडिओ परत बघा, कारण मी सिंपल पद्धतीने सांगितलं, खूप काही नाही आहे, किचकट, सोपंच आहे. आणि नाही समजलं तरी कमेंट्समध्ये मला सांगा की हे पार्ट नाही समजलं, तर मी तुम्हाला रिप्लाय करेल. आणि टेलिग्रामवर पण तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी टेलिग्राम ग्रुपवर पण नाव माझं पर्सनल युजर आय डी देऊन ठेवलेलं आहे, तर त्याच्यावर तुम्ही मला मेसेज करू शकता. ठीक आहे. सो आता आपण करूयात दी एंड व्हिडिओचा. काळजी घ्या तुम्ही, तुमची आणि तुमच्या फॅमिलीची. त्यांच्या आधी आणि नंतर कुणी नाही, जे मी नेहमी म्हणतो. ठीक आहे. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. मित्रांना सांगा, रिलेटिव्सला सांगा. मराठी माणूस मागं राहिलं नाही पाहिजे, माझी ती इच्छा आहे. त्याच्यामुळं मी मराठी चॅनल चालू केलं होतं सेपरेट. मी फक्त हिंदी चॅनलवर करू शकत होतो. मी उगाच एवढा त्रास घेऊन, मला काय म्हणजे खूप पैसे मिळतात काय असं काय नाही. माझं हे पॅशन आहे, मी ते करतोय. ते मराठी माणूस मला माहिती आहे खूप या गोष्टीतून लांब राहतो, तर मी त्यांना अवेअर करण्यासाठी हे चालू केलंय. नवीन सिरीज पण घेऊन येणार आहे मी बाकीच्या गोष्टींवर. ते नवीन वर्षात प्लॅन केलेले आहेत, तर ते मी पुढे जाऊन आणत. तर ते आपण बघूयात. ठीक आहे. चला तर, टाटा, बाय बाय, टेक केअर.